खोटं बोलून एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय असं फडणवीसांनी म्हटलंय। तर मनुस्मृतीचा चंचू प्रवेश अभ्यासात नको, मनुस्मृतीवर फोकस कमी व्हावा म्हणून आव्हाड करू नका असं म्हणत भुजबळांनी आव्हाडांची पाठराखण केली। ते राज्य शिक्षण मंडळाच्या आराखडा आत्ताच प्रसिद्ध झाला आणि शाळांमध्ये आता भगवद्गीता, मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीतल्या श्लोकांचा आधार घेतला जाणार असल्याचं सांगितलं। या आराखड्यामध्ये सुद्धा याचा उच्चार करण्यात आला होता। त्यावरून आव्हाड आक्रमक झाले होते। आव्हाडांनी मनुस्मृती काल फाडली जाणार तरी महाडमध्ये 14 तळ्याजवळ आव्हाडांनी काल हा कार्यक्रम केला। मात्र त्यावेळी डॉक्टर आंबेडकरांचा फोटो त्यांच्या हातून फाडला गेला आणि त्यावरून राज्यभरात आंदोलनं पेटली। तर यावर फडणवीसांनी उत्तर दिले, कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा विचार नसताना इंडिया आघाडी आणि आव्हाडांकडून खोटं बोलून एक नरेटिव्ह सेट केला जातोय असं त्यांनी म्हटलंय। रोज एक खोटं बोलायचं आणि त्याचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा, हा प्रयत्न इंडिया आघाडीचे नेते आणि जितेंद्र आव्हाड करतायत। कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये कुठेही मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी ठेवलेला नाही, तो कधी आलेला नाही, त्या संदर्भात कुठलीही चर्चा नाही। हेच शोधून काढतात, हेच नरेटिव्ह तयार करतात, हेच त्याच्या विरुद्ध आंदोलन करतात। पण जेव्हा माणूस खोटं आंदोलन करतो त्यावेळी तो कशा गोष्टी करतो हे आपण बघितलं। आणि आज या आंदोलनाच्या नादामध्ये, खोटेपणाच्या नादात त्यांनी चक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचं काम हे त्या ठिकाणी केलंय, त्याचा आम्ही निषेध करतो। हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये, हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल। मी असं ऐकलंय की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचं जे आहे जो शालेय शिक्षणामध्ये सहभाग होऊ देणार नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.